काय वाचता हो मदन भाऊ तुम्ही सकाळपासून? जे वाचता पेपर सकाळपासून तर रातभर तुमचा पेपर वाचणं चालते. हा, सगळेच पेपर वाचता ना तुम्ही, सकाळचा, दुपारचा, रात्रीचा. वाचाच लागते ना मग. चोऱ्या चकाळ्या वाढल्या म्हणते ना आजूबाजूच्या गावात. एका वय पहिलंच न्यूज आहे ना. हा, चोराईने सापडू राहिले म्हणते ना. एका वय हे आलं तुमचं, स्टॉप आलं, उतरा. अरे कुठे गेलते हो नामदेवराव दिलीप भाऊ? अरे कुठं नाही, पोलीस ठाण्यात गेलो होतो. मित्राच्या घरात झाली चोरी. त्याचं वाला गेलं सोनं आणि चांदी गायब. त्याच्या बायकोची पोत होती, ते झाली गायब. तिथे गेलो होतो बा त्याच्यासोबत. अच्छा, हो काय? मदन भाऊ आताच सांगितलं नाही, आजूबाजूच्या गावात चोऱ्या चकाळ्या जरा जास्त वाढून राहिल्या म्हणे. अरे मला पैसे द्या, मला जाऊ द्या ना. द्यावं नामदेवराव 20 रुपये. आता मापाशी कुठचे पैसे देऊन द्या सध्याचे तुम्ही, मग देतो मी तुम्हाला. काय राजीव नामदेवराव, कधी 1 रुपया नाही देत तुम्ही. हा, मित्र तुमचा, सगळं तुमचं. मला नेलं तुम्ही चला म्हणून सोबत, आणि ऑटोचे पैसे मला द्या लागू राहिले. हे तुमचं काही समजत नाही मला. देतो ना तुम्हाला वापस, देतो ना. आता सध्याचे देऊन द्या, आता नाही आहे माझ्या खिशात. हे घे 30 रुपये वापस दे. चला येतो मग काका. हो बाबा, हा 30 रुपये वापस दे मुकाट्यानं. हा ना, 10 रुपयात तर देते आणून इथं ऑटोवाले. काय लावलं जी काका तुम्ही? स्टेशनचं भाडं झालं ना तुमच्या दोघांचं. हा, पोलीस स्टेशन पासून इथपर्यंत आणलं ना तुम्हाला. तुम्ही काय म्हणे मोहन दाच्या पांड्यापर्यंत सोडून दे. मग स्टेशनचं भाडं झालं ते. मी घेतली का तिसरी सवारी? हाताही दाखवले तर घेतली नाही. बोला तर घेतली नाही म्हणून मला. सवारी होती का ते? भिकारी होता तो. तुले 1-2 रुपये मागून राहिला होता. सवारी थोडी होती ते. चुपचाप दे लवकर, 30 रुपये वापस दे. 10 रुपयात तर सोडून देते. मोहनदा सांग बरं यायले, स्पेशलचं भाडं झालं राजा. हा, यायनं मला 100 द्यायच्या बदली 50 रुपये देऊ राहिले. 50 रुपये त्याच्यात कमी देऊ राहिले. हा, त्याच्यातही म्हणून 30 रुपये वापस दे. बरोबर आहे ना हो नामदेवराव दिलीप भाऊ? अबे 20 रुपये झाले ना, त्यानं 50 ची घेतली ना. आम्ही थोडी म्हटलं होतं त्याला का पेशाला म्हणून भाडं. अरे रिंक्या, स्पेशल आहे तर म्हटलं नव्हतं म्हणते. मग त्या कशी काय घेतले 50 ची नोट? चल ते 30 रुपये वापस दे त्याले. तू आपलं काम कर म्हटलं मोहनदा. माझ्या धंद्यात बोलू नको. मी त्या धंद्यात बोलतो काय? पण स्पेशलचं भाडंच नव्हतं म्हणते ना. हा, गावातले लोक ते त्याला सोडून दे. अरे मोहनदा, कोण आणून देते इथं? हा, 10 रुपये तिथं त्या पांटेल्यापर्यंत कोण आणून देते? अरे 50 रुपये स्पेशलचं भाडं होतं ते. चल चाललो मी. अरे ओय थांब रे, थांब रे, ओय थांब रे, ओय थांब रे. गेला ना तो. आता हातात सापडते काय? हे चालले धावत धावत. हो येतो ना. काय नामदेवरावचं काही समजत नाही. 50 रुपयाची गपक मी देऊन दिली मला इथं. दोस्त नामदेवरावचा, आणि मला सोबत नेलं जाईन कायच्यासाठी. चला म्हणे येऊ म्हणे पोलीस ठाण्यातून. फोन आला त्याले. सांगा बरं. आणि मला देऊन दिली इथं चोट पैशाले. नामदेवरावले पेन्शन भेटते ना पण सरकारी. 60-70 हजार रुपये पेन्शन आहे ना. काय करते एवढे मोठे पैशाचं? पयाला हो दिलीप भाऊ, पयाला तो हातातच नाही लागला. अरे तर कोण सांगितलं होतं तुम्हाला मागं धावाले? सापडा नस नाही का ती आज ना उद्या? सांगतो ना त्याले कशी 50 ची नोट घेऊन पयाला तर. तुम्ही बसायलाच नाही पाहिजे. माहित नाही का ते पोस्ट कसं आहे तर? सोन्याच्या त्याचा असर पडलाय ना दोघांचा बी त्याच्यावर. काय वाचू राहिले हो मदन भाऊ? हा, जेव्हा होऊन जाते सकाळपासून चालू, सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाइमचे पेपर वाचता. पहा बरं कल्याणले काय आलं तर. मटका लावत असता का नामदेवरा? अरे सोडून द्या बरं. याच्यात चांगले चांगले रतीमारती थंडे पडले. हे फालतू तुम्ही लागू नका याच्या चक्करमध्ये. दुवा आला बुवा. अरे यार, अरे म्हणे रे मले तात्या दुवा टाकून पहा म्हणे, दुवा चेन म्हणे. काय नामदेवराव, तात्याच्या मनानं ऐकलं नाही तुम्ही? तात्याचे राजयोग चालू आहे ना. का हो नामदेवराव, तुमच्यापाशी म्हटलं हे सटका मटका खेळाले पैसे आहे, आणि तर तुम्ही माय काही दिवसाचे 15,000 रुपये देऊ राहिले. थांबा ना हो दिलीप भाऊ, तुमचं काय राहते? इतर राजू माझी 500 ची नोट चालली गेली. आकडा नाही फसला तर, नाही तर तुम्हाला पुरे पैसे देऊन देत होतो. या 2-3 दिवसात मला पुरे माय 15,000 रुपये लागत. हा नामदेवराव, पहिले सांगू राहिलो तुम्हाला. आणि हे आजच्या अलग 50 रुपये. सध्या नाही देत, पण पगार झाल्यावर तुमचे पुरे पैसे देऊन देतो. अरे काय राजीव नामदेवराव, 2-3 महिन्यापासून म्हणून राहिले पगार झाल्यावर देतो, पगार झाल्यावर देतो. हा, किती कस पगार होऊन गेले तुमचे, पण अधिक 15,000 ने भेटले ना. अशाने डबल काम नाही होईल म्हटलं तुमचं. नाही, ह्या महिन्यात पक्क देतो तुम्हाला. ह्या महिन्यात 100% देतो. कुठे चालला, कुठे म्हटलं तू? हा, चालला कुठं? अरे येतो ना 15 मिनिटात. 15 मिनिटात येतो. 15 मिनिटात जर घरी आला नाही तर तू आहे मी आहे. मग लक्षात ठेव. 15 मिनिटं करू डायरेक्ट दिवसाचा गेला का रात्री येतं? हा जा येतो. का कुठे गेला? हा कुठे गेला? कुठे इतक्या स्पीडनं गाडी घेऊन? हा, पडला झडला काय झालं? कमी जास्त झालं? कोणावरून बोला ते? हा, काही बोलत नाही, काही नाही. तू घर राहून बी त्याच्यावर लक्ष नाही ठेवणार. ऐकून मी कामाला जाऊ का त्याच्यावर लक्ष ठेवत तो? हा, तू समजायला नाही पाहिजे काय? काही बोलत नाही, काही नाही. मार लाडानं वाया जाऊ दिलं त्याला. किती स्पीडनं गाडी घेऊन गेला तो? हा, माझी सायकल पटवायली होती म्हटलं. मी सायकल घेऊन पटवालो तर एवढ्या स्पीडनं गेला तो माझ्या बाजूनं. तुम्ही याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे का ना किती बोलली त्याला? किती बोलली तुम्हाला माहित आहे का? काही घरी राहतं का, हे करतं का ते करतं? घरी येऊ का त्याच्या कामधंदे सोडून देतो, घरचे त्याच्याच मागे लागतो. भला जसा काही याचा आहे तो ऐकते आपलं वाला. माहित नाही का तुम्हाला किती बोलतो तर किती मारतो तुम्ही त्याला? हा, आता येतो म्हणजे 15 मिनिटात. पायटून त्याची वाट पाहतो 15 मिनिटं. नाही तर चांगला धुतो त्याला जाऊन जिथं भेटला तिथं. काय राहते काय माहिती त्या मोहनच्या पांडेल्यापाशी त्याचं घडी घडी. नाही एक काम करतो ना, मी कामाला जातो, राहू देतो आणि त्याच्याच मागे लागतो. अरे किती स्पीडनं गेला तो गाडी घेऊन. हा, माझ्या जवळून गेला तर माझी सायकल म्हटलं अशी दांदरल्यासारखी करू राहिली होती. तुमच्या माणसा जातीला काय वाटते काय माहित?
बाया घर राहते त्याचं काय 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 कामच नाही करत कोणतं हा हा? करून पाना म्हटलं जराशे स्वयंपाक पाणी हे करा ते करा धुणे भांडे करा तुमच्यासारखं आहे काय कामावून आलं का पसरलं खाल्लं का हा म्हणजे लेकरावर लक्ष द्यावं नाही समजदार आहे ना तो का नाकातलं बोट घालून तोंडात घरवाला का तो बस पुढे तर काही बोललं का झालं चालू होऊन जाते त्याला नाही मी आहे तर टिकली इथं नाही तर बस दुसरं कोणी असतं ना टिकलं नसतं तुमच्या हाताखाली पाहिलं तुमचं वाला कसं असते तर राहू दे तू राहू दे जातो बा मी मग कामाला जातो पोट्ट पाहिलं पोट्ट उभार झालं निघालं बाप पाहिला बाप आहे तसा मला म्हणते चोरीचं प्रमाण जरा जास्तच वाढलं पण हे काय चोराचे होय काय काही बी आपलं गहू ज्वारी का चोराची होय काय आणि किती गेली अर्धा किलो गहू ज्वारीसाठी याला ॲडव्हर्टाईज टाकायला पुरली कायची वाली आणि लवकरात लवकर पोलीस कारवाई झाली पाहिजे वा रे वा अर्धा किलो गहू आणि अर्धा किलो तांदूळसाठी आता हा पोलीस कारवाई करू आला सांगा काका हो, break नाही लागला काका अरे मेरे बाप रे भोसडीच्या हा होय होय कुकडे नेऊन राहिला तू बाळी हा हे कुकडे नेऊन कुकडे राहिला अहो काका उठा ना हो काय झालं तुम्हाला उठा ना गेले का बाबा अबे गेले काय म्हणून राहिला पण उचलून नाही राहिला हराम खरा उचल ना मला पहिले उतर ना गाडीच्या खाली आता कशी लागली झाली ब्रेक उठा हो काका उठा घरापासून त्याच्या ब्रेकच नाही लावले काय डायरेक्ट इथं आलून मग अंगावरच ब्रेक लावले का त्या अरे नाही ना काका ब्रेक लागलेच नाही ना डायरेक्ट तुमच्या अंगावर गेली ना ते तर बरं झालं कमी जास्त काही झालं नाही मला तर वाटलं गेले तुम्ही आता झालं म्हटलं काम भारी आपलं म्हणजे काय मला का माराच्या चक्कर मध्ये होता का तू हा माराच्या चक्कर मध्ये होता का कुठं आहे मग मित्र कुठं आहे ते जे झोपलं ते रात्री 12 वाजता बसून अजून उठलं नाही पाहून घे 2 वाजून राहिले आता दुपारचे जा कुठं लवकर दिले आणि घेऊन जा लवकर तिकडे जा सोबत लवकर घेऊन जा चेत्या का गाडी वगैरे काय होय मळाच्या मागावरच घेऊन आलता बस जरा छातीपर्यंत आलं तर झालं असतं माझं काम भारी अरे उठ रे उदासले उठ ना जे झोपला 12 वाजतापासून रात्रीचे 2 वाजू राहिले 3 वाजू राहिले तर उठाचं नाव नाही उठ रे उठ लवकर अरे उठतो ना 3 वाजता वाजू राहिले उठतो दामदाराशी आता तर झोपलो आता तर डोळा लागला माझ्या कसा तरी कोणत्या पाट्या पडायच्या कामाला गेलता तू एवढ्या वेळपर्यंत झोपला राहायचा त्या बाप तिकडे मला चिल्ला उडाला कुठं म्हणून त्या दलिंदराले तर सोन्या आला उठ लवकर त्या सोन्याले कामनी आहे आणि तुले कामनी आहे आणि बाबाले कामनी आहे जा जा बाहेर जा अरे अंदर ये रे सोन्या उठायले अरे उठ रे चेत्या अरे उठ रे ते गाडी द्यायची त्याला आज वापस HD आणि पैसे घ्यायचे त्याच्यापासून उठ लवकर उठ ना लेका हा काय झोपीचा टाइम होय काय किती वाजू राहिले पाय ना त्याला गाडी देणार आहे बरं परवाच्या दिवशी जे नाचलो ना आणि ते गुलार वेगला ना तेव्हापासून माझ्या अंग पाय दुखू राहिलं झोपू दे राजा मला लवकर उठ म्हटलं 2 मिनिटात नाही तर पाणी आणून टाकीन त्या अंगावर आता लवकर उठ क्या माय बीन एखादा झोपते माणूस हा एखादा झोपते त्याच्यात यायची कलकल राहते पैसे घेणार म्हटलं जेते आपल्याला त्याच्यापासून 5,000चे 10,000 रुपये उठ लवकर नाही चालले जाईन अरे यार सोन्या मग अशा गोष्टी पहिले करत जाय ना 2 मिनिटात फक्त माहिती का गुहिला करतो आणि चल लवकर पैशाच्या गोष्टी का नाही तू पहिले सांगत जाय काय लेका चल लवकर चल आराम करा पहिले दातागिरा घास आंघोळ धुय आणि नंतर जाय कुठे जाता येतं पण जे गेला दिवसभरापासून तर डायरेक्ट रात्रीचा उगायचं आणि म्हटलं संडासले जात जाय मार 2 दिवस जात नाही संडासले पूर्ण वास करून टाकला तर रूम मध्ये अर्ध्या रात्री त्याला बाबा म्हणून राहिले होते का उंदीर सडला का पाय म्हणे कुठं अर्ध्या रात्री टॉर्च घेऊन म्हटलं पुढे घर ढुंडली उंदीर नाही भेटला त्याला ढुंगणाचा वाशी उडाला होता सात्रेतून तू जाणं आपले काम करणं उठलो ना आता जा आपलं काम कर तू अंग धुवून जा चुपचाप नाटक नको करू इथं आणि तोंड गिर घास तसा नको जाऊ दलिंदरासारखा अरे काय वय 2 दिवस जात नाही का हा अरे लय झालं ना हे 2 दिवस कायले म्हणते येतच नाही तर कसं जाऊ बे बाहेर वाट पाहतो त्याही लवकर भुईला का तोंडावून हात घे आणि चल गाडी द्यायची आहे त्याला आपल्याला पैसे घेणार अरे हात पाय धुवून तोंड धुई काय वाचून आले हो चेत्याचे बाबा इतक्या वेळचे तुम्ही तुमचा पेपर वाचनच नाही झाला काय अरे राजा चोरीचे प्रमाण लय वाढले म्हणते म्हणून पाहू राहिलो कुठं झाले आपल्या गावाच्या आजूबाजूला झाले म्हणते चोरीचे प्रमाण जाऊ द्या ना चोरायला तेच काम असते चोरी करायचं त्यानं काम नाही केलं तर मग त्याला चोर कोण म्हणन आणि पोलीसवाल्याला कुठून कामं भेटन पाहिजे तुमची गाडी पाहिजे TVS नाही तर घेऊन पाहिजे एखादा चोर अरे असा कसा घेऊन पाहिजे मला त्या चोरावर तेवढा भरोसा नाही आहे पण तुमच्या दोघांवर पक्की गॅरंटी आहे का तुम्ही चोरसान म्हणून ते मंगाशी लय लागला का हो काका तुम्हाला त्याला पहिले ब्रेक लाव तू सांगू राहिल तुले माणूस की ना आता जर असं काही झालं सकाळचा टाइम होता म्हणून बरं झालं मी जर कामावून आलो असतं असं झालं असतं ना तर चांगलं झडपलं असतं धरून तुले कहून रे काय झालं काय केलं ते सकाळी अरे काही नाही या गाडीची ब्रेकच नाही लागली डायरेक्ट त्या बाबाच्या अंगावर गेल्यावरच ब्रेक लागली त्याची बरं झालं ब्रेक लागली नाही झालं असतं अबे असे काम करू नको ना फालतूचे एकुलते एक बाबा आहे आले मग दुसरे नवीन बाबा कुठून आणू मी हे बाबा कसे जरा समजून घेते चांगल्या क्वालिटीचे आहे नवीन बाबा समजून नाही घेन ना असे बाबा डबल नाही भेटत पाहिजे रे त्या गाडीला ब्रेक लावत जाय तू पहिले तिकडूनच लावून आणत जाय लवकर घराच्या बाहेर चालला तिथं हे बाबा भेटत नाही असं नाही तसं नाही दुसरे बाबा कुठून आणू चल लवकर निघ रे घराच्या बाहेर अरे लेका त्या चष्मा आणला मला सांगून नाही राहिला थांब मी आणतो चष्मा अरे ये रे राजा ये रे त्या झोपला डबल अधिक सात्रीत नी बाबा तुम्ही इकडे होऊन जा त्याचा काही नेम नाही सांगताय नाही आता काम भारी करून टाकन तो चल रे लवकर चल त्याच्या फोनावर फोन येऊ राहिले मला
काका सवारी सवारी म्हटलं लागलं असं तर अमरे थांब तू थांब जाणून बुजून गेलं त्या नाही अरे तात्याची काय भेटगुड आहे जे निवडून आले तेव्हापासून काय भेटगुडच नाही ना झोपल्याच्या झोपलेच आहे काय चांगले पाय दुखू राहिले वाटते चांगले नाचले ना ते अरे फोन केला तर त्याला फोनही नाही लागू राहिला संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणते. आता झाले का म्हणा नाटकं चालू संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे संपर्क क्षेत्राच्या अंदर आहे हा अरे संपर्क क्षेत्रात कधी राहायचं म्हणा तुम्ही मग कामं गिमं पडले तर काय करा लोकांना कोणाला फोन करा अरे घर आहे ना त्याचं घरी गेला 2 मिनिटात सापडते माणूस तो अरे वावर आहे गावालेच लागून आहे काय आहे 2 पावले इकडे टाकले नाही तर 2 पावले तिकडे टाकले. लोक काय इथं एक पाय तळ्यात आणि एक पाय मळ्यात खेळन काय हा लोकांना कसं पाहिजे असते काम पडल्याबरोबर हजीर पाहिजे असते जसा की मी 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे पण तुमचं काम नव्हतं का मला निवडून द्यायचं हा आता जैन मला मतं दिले ते हुशार होते त्याला माहित आहे हा माणूस घरीच राहते म्हणून कधी अडचणीत काम पडल्यावर येते म्हणून धावत झाली का म्हणे त्याला गाडी पुसणं चल जाय बरं इथून डोकं नको खराब करू. का मदन भाऊ काही आहे का म्हटलं कामाची गोष्ट आहे पेपरात का बस बिनफुकटच वाचू राहिले इथं पहिलंच तर पेज वाचणं चालू आहे. हा काही लावलं होतं का त्या मटका लावला होता का म्हटलं. बरोबर काय आलं तर सटक्या मटक्यात कल्याणले आला रे धुवा आला रे कल्याणले. अरे यार मला चुकलं रे तरी माझ्या सपनात साप आलाच होता तुला लावाले पुरला असता मले भेटलो असता आज काम जमून गेलं असतं आपलं म्हणजे असं असते का म्हणे सपनात जर साप दिसला तर मग धुवा येते म्हणून. येते म्हणजे 100% काम आहे ते काल तर भलता आहे काय साप आला होता बरं हा सरप आलता माझ्या सपनात धुवा लावाले पुरला असता मला लावला ज्या माया बीन ती या झालं कामच बाहेरलं माया आज मस्त कामच जमून गेलं असतं काही टेन्शनच नसतं काय म्हणते पाटील आणि काय म्हणते देवानंद भाऊ कुकडे निघाली सवारी निघाली आता वावरातनी आता काय येते 5 वाजेपर्यंत लटकली आता तिकडे. अरे घरदार दिले सोडून आणि इथं येता का रे तुम्ही गाडी पुसाले हे बसाची जागा होय का गाडी पुसाची होय. चला म्हटलं इकडे जरा गोष्टी होते इकडल्या तिकडल्या गाडी पुसणं होते घरापाशी काय राहते हा ते बायाची कलकल कलकल सल्ल्या ओ सल्ल्या शाहरुख ओय अबे बैराय ओय दे बरं त्याला आवाज दे बरं. अरे होय दोघं जण काय पाहू राहिले मोबाईलात इतक्या वेळचं अरे आवाज देऊ राहिला ना पाटील इतक्या वेळचे तुम्हाला. अरे बोला पाटील काय राजो अरे लक्ष नव्हतं हे मोबाईलला जरा व्हिडिओ पाहण्यात गुंग होतो. अरे व्हिडिओज पाहू राहिला होता का अधिक काय पाहू राहिला होता किती वेळची आवाज देऊ राहिला तुले विचार बरं इथं हा काय लेका कुठं गेले तात्या कुठं गेले सरपंच बनले तेव्हापासून काय डोळ्यां नाही दिसू राहिले. अरे काय विचारता तुम्ही फोनावर फोन लावू राहिलो संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे तेच चालू आहे पण काही जमून नाही राहिलं. तुम्हाला समजायला पाहिजे होतं पाटील का कामाचा माणूस कोणता आहे बिनकामाचा कोणता आहे आता ते तसंच चालू राहणार आहे तर तुम्ही सगळे मिळून मला सपोर्ट केला असता आणि मी निवडून आलो असतो तर पहा बरं आता मी तुम्हाला कसा टाइम देऊ राहिलो तसा टाइम दिला नसता काय. तुले मत देऊन का आम्हाला का लोकांच्या शिव्या खाल्ला होता का तू हा का विमानतळ आणतो रेल्वे स्टेशन आणतो तू सरपंच सुरायला होता ना काय ते भाषण माझ्या अधिक बी लक्षात आहे हसा येते कधी कधी मला त्याला निघाले ते 1-2 शब्द मागं पुढं म्हणून झालं ते तेवढ्या गोष्टी तुम्ही सिरियस घेता तर बस हा निघालं ते पण आता तुम्ही निवडून दिलं असतं मला तर फायद्यात नसते राहिले काय पहा बरं तात्याचा मोबाईल बी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे तात्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे एवढे मोठे निवडणूक लढले ते सरपंच बनून आणले काय पार्टी गिर्टी देते का नाही देत हा कसे हो पाटील तुमचे दोस्त मित्र होईन ते. आता पार्टी आम्हाला देन तुले कायचे देन तुले हे सांग ना. अरे वा त्याच्या गळ्यात हार टाकला होता मी 1500 रुपयात हार होता तो प्युअर गुलाबाचा. 1500 रुपयाचा हार म्हणून राहिला राजा तो 50-100 रुपयाचा हार होता ना 1500 रुपयाचा हार लावून राहिला का आता त्याले हा पुरे 1500 रुपये मग काय तात्याच्या खिशातून काढशील काय. अरे मदन भाऊ काय आहे का आपल्या कामाची गोष्ट पहा बरं त्याच्यात धुवा आला बुवा कल्याणले. अरे यार तरी मा सपना साप आलाच होता जमला होता ताल फालतू म्हटलं चौका लावून दिला अच्छा माय कसे आले असते रे भाऊ खर्चा पाण्यापुरती आज तुमची सोय केली असती म्हटलं पाटील मी. काय राजू बैकून टाकलं का जाऊ द्या म्हणा तात्याले होश आला का जमून जाते आपला काम त्याचा काय विषय आहे काय तात्याला तर उठू द्या तुम्ही पार्टी बाकी आहे ना आपली सरपंचाची. अरे हा अधिक एक गोष्ट आहे तुमच्या सगळ्यासाठी आत्ता आहे बा आता वाचूनच राहिलो मी आता म्हटलं 5:30 वाजता मोरे साहेब शिंदे साहेब हां देशमुख साहेब अधिक कोण हां गोडबोले साहेब या चौघाचं सुटका होणार आहे म्हणते बुवा आता. चला चांगली गोष्ट आहे ना सुटून राहिले तर काय आहे मग सुधरून गेले बिचारे नाही आता तर करण नाही डबल गावासोबत असं आपले काय सांगता येते का डबल असं केलं ते ना हा पैशासमोर तर चांगले फिसलते. चला येतो इथंच गोष्टीत टाइमपास करायला पुरत नाही म्हटलं तात्याची भेट होय जरासं बोलावं म्हटलं तात्यासोबत काही भेटच नाही आहे हां चला येतो मग. मदन भाऊ काय सांगता येते का अधिक डबल ते धंदे चालू केले ते ना गावाला फिटवायचे. जाऊ दे ना अधिक चालले जाईल मग जायलात नाही काय आहे त्याच्यात. मदनराव पण एक गोष्ट लक्षात ठेवायला दिमागदार होते ते मोरे साहेब आणि शिंदे साहेब
चांगल्या चांगल्या मास्टर माइंड माणसाले असेच पकडून घेत जाईन ते. तात्याला किडनॅप केलं तर किती दिमागानं सेटिंग लावली त्यानं. नाही हे गोष्ट तर एकदम मान्य करतो आपण. होते खतरनाक मास्टर माइंड माणसं होते ना ते. अरे असेच पाहिजे. फक्त ते ना कसं पैशाच्या लालचीतनी असं वाईट काम करावं नाही. बाकी माणूस तर एक नंबर आहे तो जोरदार. जीवाची पर्वा नाही करत ना तो माणूस. हा असे चोर चकाटे लुटमारवाले पकडाले जीवाची पर्वा नाही करत. मग डबल ड्युटी आपल्या गावातच देणं द्यायले. काय माहित बा आपल्याला तर ते काही माहित नाही. या वकिलाले माहित असेल ना. का रे म्हणे डबल ड्युटी मग त्याले 7-12 गावातच भेटन काय. वा वा कशी गोष्ट करता. जिथं आहे तिथंच. आता ते त्याच्यावर आहे अवलंबून का ते कोणती मागते तर कुकडे मागते काय मागते. कारण ह्या असा प्रसंग झाला तर पुरे गाववाले नाराज आहे त्याच्यापासून. आता माहित पडन काय होते काय नाही ते त्याच्यावर आहे. त्यानं जर म्हटलं हेच पाहिजे तर मग हे देते त्याले. नाही आपल्याच गावात पाहिजे राजा असा माणूस. असा माणूस आपल्याच गावात पाहिजे तर कामाची गोष्ट आहे. नाही तर काहीच कामाची गोष्ट नाही. आजूबाजूच्या गावातनी चोऱ्या उरायल्या आणि बरोबर टायमावर शिंदे साहेबाला बाहेर गेलं त्यानं. हा सजा तर लंबी होती. आकोड करून टाकली त्याची सजा. चला जातो मी मोहनच्या पांडेल्यावर. चालता का रे दोघं जण. नाही जाय तू, येतो नंतर आम्ही. थोडा वेळ बसू दे आम्हाला जरासं आता. चला येतो रे बाबा. चल ना चालसान तर इकडे काय इकडे काही गमून नाही राहिलं तर. राहू दे ना थोडीशी शांती बसू दे ना आम्हाला. येतो ना. अजी पाय ना जी बाबा उठूनच नाही राहिले ते. काय झालं तर त्याले. हा पाय ना किती वेळचे झोपले आहे ते. उठूनच नाही राहिले ना. एक काम कर, हे काळी घे आणि काळीनं झोडप केली म्हणाल्या. हा असा कसा उठून नाही राहिला तर. जे पसरला उठाचं नावच नाही घेऊ राहिला. घे काळी घे माई. चला ना तुम्हीच चल ना. मा म्हणा नाही ऐकू राहिले चला बरं तुम्ही. चल चल बरं चल. होय समोर येतो त्या मांग. या हो बाबा लवकर या ना थोडेसे. झोपला तर असा. हा उठाचं नाव नाही घेऊ राहिला हा तर. होय तू साईडले हो इकडे. असा कसा उठत नाही आता पाहतो त्याला बरोबर. चांगला वाघासारखा डकरू आला आता. उठ रे उठ. उठ लवकर नाही तर झोडपे टाकीन. उठ लवकर. अरे उठ रे उठ दलिंदरा. हा पुरे मच्छर मारा जाऊ तू तर रूम मधले. एवढा खराब पादा लागते काय. आत्ता गेला बाबा किती दिवसाचा. गॅस पोटातला लहान पोट दुखल्यासारखं करे. आता तर अधिक चांगली झोप येते. अरे उठा हो उठा ना. हे काय होय तुमचं. लहान गॅस सोडला तुम्ही बेकार. उठा लवकर. जाणं शांती काले पागल करू राहिली. पाय दुखू राहिले. माय पुरा अंग पायाकडून गेला नाचू नाचू. हा जाय जाय बरं जाय. आपलं काम कर झोपू दे थोडंसं. पहिले बाहेर चल तू 2 मिनिटं. नाही तर या वासानं मी तर चक्कर येऊन पडून जाईन. मला व्हायला बाहेर जाऊ दे पहिले. त्याचा वास त्याले नसून निवराला काय. एवढे खराब पादू राहिले ते. त्याचा वास त्याले नसून निवराला काय. मस्त झोपले ना ते. काय टोचू राहिलं रे बाबा. कोणी देत काय माहित काय टोचू राहिला आता. 3 मनाच्या अगोदर जर उठला नाही तात्या तर पाहून घे. असा झोडपीन. का मग म्हणजो नको मला. लवकर उठ. झोपू द्या ना बाबा. अंग पाय अकळलं पुरं. सरपंच पदी आव ना मी आता. झोप तर घेऊ द्या चांगली. 1 2 3. अरे बापरे बाबा उठतो ना थांबा जराशे. उठतो ना. लवकर 2 मिनिटात बाहेर आला पाहिजे सात्रीच्या. लवकर. हा कायचा वास एवढा खराब येऊ राहिला. मला तर वांते आल्यासारखं लवकर. त्याचा वास त्याला सैन्य उराला. हा आणि आपल्याला कसा सैन झाला असं. चल उठला तो आता. अरे झालंच नाही काय. किती वेळचे गेले बाथरूम मध्ये. का पूर्ण आता महिन्यात भरायची आंघोळ धुता. संडासले गेले होते ना. गेलो होतो ना. काय लवराली तेच ते झालं असं ना. आता पाया लागतो बाबा. आता काय उपकार करू राहिला का पाया लागू राहिला तर. चल निघ लवकर तळाच्या ना बाहेर. हा काही वावरा गिवरात राहून मारा लागते का नाही मारा लागत. क्षमा असावी पिताश्री. आज थोडा जास्तच वेळ डोळा लागला. त्याच्यामुळे थोडंसं अशी गडबडीचा कार्यक्रम झालं. पण आता जातो आणि बघून येतो शेती. चल निघ लवकर घराच्या बाहेर. जास्त संस्कृत झाडू राहिला काही तर. अरे बापरे नारायण लेले खवलले वाटते बा. वया लवकर. थांब रे. होय थांब. येतो शांता डार्लिंग. आज का चालले का माय. कुकडलेच बोर राहिले. बवचाळल्यासारखे करू राहिले का. बापरे गाडी तर लयच गागरा खाऊ राहिली. पुसून घेतो थोडीशी आणि निघून जातो आपल्या दौऱ्यावर. त्याच्याशिवाय काय काम जमन नाही. लोक म्हणत सरपंच बनला तेव्हापासून काय ऐकूनही नाही राहिला. त्याच्या मायाबीन मोबाईलही खराब झाला. मोबाईल घ्यायला लागते नवीन. अहो शांते त्याला मोबाईल दे बरं. मग मोबाईल झाला खराब. त्या मोबाईल दे वापराले. ह्या गाडीच्या सीटीवर ठेवला. मला काम मी चालले अंदर. फक्त माझे फोन आले तर सांगून देजा. काय सांगा लागते. घरी गेल्यावर फोन करायला लावतो बस. मोबाईल घेऊन जाण्याची एखादा चांगला. सरपंच आले ना आता निवडून. चला जरा मित्रमंडळीची भेट घ्या लागा. नाही तर मला सरपंच निवडून आला. तोंडही नाही दिसलं. चला लवकर. लय टाइम झाला आता. अरे म्हण्या यार इकडे लाव ना गाडी. त्या झाडापाशी लाव ना. ते मग सोन्यांचे ते आले का ते बी इथंच लावते ना. काय आले का. अरे त्या पांटे लावून खर्रा घेऊन आलो मी. इथं नाही लावतो कुठे लावू गाडी. मग त्या नाश्तेवाल्याच्या गाडी समोर जाऊन लावू काय गाडी. अरे सांगा ना मदन भाऊ. डोक्यावर पडल्यासारखा काऊन करू राहिला.
आणि ते टोपी रे, टोपी उतरत नाही का डोक्यावरची? गेलाच नाही का भूत सरपंच बनाचा? घे पाय, नाव घेता झाले ते दोघं जण. घे, त्याने दिली गाडी अशी लावून. आता काय करू? मी धंदा करू का नाही करू? काय रे तुमचं काय दोघायचं? हा, पांटे लावून काही घेत नाही, काही नाही, इथं लावून देता गाडी. काय म्हणते येणाऱ्या 5 वर्षात होणारे सरपंच मोहन भाऊ सोंडे? तू म्हणून राहिलाले का म्हण्या भाई का तुम्ही काही घेत नाही पांटे लावून? विचार बरं, उधारी किती आहे आमच्या दोघांच्या अंगावर? तर विचार का रे, किती आहे म्हणे उधारी याच्या अंगावर? काय देना? हा, किती महिने झाले राजा? या इलेक्शनच्या टाइमात मी तर भुलूनच गेलो का तुमच्यावर उधारी आहे म्हणून. देना, पैसे देना, मसाले पाण्याचे. आज त्याला जो बी नवा जुना हिशोब आहे आज पुरा क्लिअर होऊन जाईल. या गाडीचे 10,000 रुपये भेटते, त्याला हिशोब आज क्लिअर करून टाकतो. आज करून टाका. हा, नाही तर याच्यानंतर आपल्या पांडेल्या पैसे दिसायचं बी नाही. नाही, आज पक्क्यात करून टाकतो. आज पक्क्यात, आज विषयच मोकळा करून टाकतो त्याला. तू बी काय यात ठेवशील सोड्याले यांचे त्याले. आजपर्यंत कोणाचे पैसे दिले नाही, पण मोहनदा हे आमच्या इतिहासात दोघांच्या हे पहिल्यांदा होईल का मोहनदा त्याली रक्कम आम्ही पुरी देईन. दिन नाही द्याच आज. आज नाही जमत ते नाटक. फालतू नाटक नका करू इथं. आणि गाडी लवकर साईडला लावा तुमचीवाली. हा, हे काय होय का पार्किंगची जागा होय का? मग पांडेला होय पुरा पांडेला झाकून टाकता. गिराईक पळते इकडे तिकडे. मग येले कोण नाही म्हणून राहिला तू म्हणाले? आम्हाला कसं काय म्हणून राहिला? दोघाले म्हणून राहिलो मी. दोघं जण लवकर काढा इथून गाडी. 10 मिनिटं मोहनदा, फक्त 10 मिनिटं उभं राहील. त्याला गाडीच द्यायची आहे त्याचीवाली वापस. त्याच्यापासूनच 10,000 घेणार आहे आणि त्याला जेवढी बी आहे हा 2500 रुपये त्याच्यातले तुले देतो. त्याला मोकळं करून टाकतो ना हिशोब. आता तो इथं जीव राहिला ना. अरे इथंच आम्ही बोलावत असतो कोणाला बी. काऊन बोलावतो का? त्याला धंदा वाढायला पाहिजे. कोणी येते हा, परी पाहुणं दे, पाण्याची बॉटल दे, दे खर्रा दे, त्यालाच फायदा होते ना, त्यालाच धंदा होते. म्हणून आम्ही इथं बोलावतो. नाही तर काय गरज आहे आम्हाला इथं बोलावायची? आहे नाही का लागण तेवढी जागा आहे. मोजून 10 मिनिटं. 10 मिनिटात आली पाहिजे. नाही तर गाडी लवकर तिकडे लावून ठेवतो ते. टोपी भल्ली जसून राहिली पण मोहनदा ते. काढूच नको 5 वर्ष जोपर्यंत सरपंच नाही बनत. भल्ली जसू राहिली. अरे 5 वर्ष कुठं? शांभाऊची होय ते. शांभाऊ फुलले ते. नाही तर त्याची टोपी त्याला वापस नाही लागत काय? मी 10 मिनिटं राहिली तर उभा, मी चाललं जाईन. काय ले का इथं काय कोणी राहिले आलं काय? तसं नाही ना राजा. आता कसं आहे, कोणाला बोलता बी नाही येत. आणि आता राग येते बातच. आता गिराईक तू सांग येन कुठून? रस्ता आहे का त्याला आली? पाय बरं. हा, पुरं पॅकच करून टाकलं ना तुम्ही. का हवेतून येईन का तो उडून? हवेतून येईन काय शक्तिमान सारखा? आणि द्या मला खर्रा आणि द्या मला पान. जागाच नाही ठेवली ना तुम्ही दोघांना. बाकीचे शूटर कुठे गेले म्हटलं आपले? काय दिसून नाही राहिले? नामदेवराव, दिलीप भाऊ, सल्ल्या, शाहरुख या हा, आणि मेन कार्यकर्ता जे आपल्या गावाचे सरपंच आहे हा, कुठे गेले? तात्या लेले कुठे गेले? का भेले आता तात्या लेले गावाले कामं पाहून? धडाधड विकास आणतो म्हणजे कुठे गेला विकास? गायबच दिसू राहिले तर. अरे हाव रे मोहन्या, हे विसरलोच राजा. अरे कुठे गेले रे बुवा? काही आता नाही पता नाही. फोन लावला होता का मंगाशी सल्ल्यानं? हा, संपर्क क्षेत्रात नाही आहे म्हणे. आता असेच कामं चालन काय? सरपंच बनले तर संपर्क क्षेत्राच्या बाहेरच राहू राहिले ते. संपर्क क्षेत्रात आणा लागेल त्याले. त्या दिवशी मार नाचले माझ्यासोबत. चांगला अंगपा आकडून घेतलं. झोपले असं काय? कुठं जाते? आता इथून भेटून नसते गेले का? सकाळपासून गेले नाही ते. काय म्हणते मोहन सोंडे भाऊ? टोपी तर भल्ली जसली तुम्हाला. लवकर लवकर पहिले तिघं जण गाडी घेऊन लवकर ठेवा पांडेल्याला समरून. हा, माझ्या गिरायकाला टाइम आहे. माझ्या डोकं नका खराब करू. चला लवकर द्या म्हटलं तिकडे. घेतो घेतो मोहन, थांब थांब. अरे बा गरम नको, एवढा गरम नको. अरे सरपंचाची काय इज्जत करणं मोहनदा. सरपंच आहे ते गावाचे. हा, तू लेका त्याला गाडी इकडे तिकडे घ्यायला उराला. 5 मिनिटं राहीन तो माणूस. काय लेका मोहनदा, खरंच बाबा. अरे काय इज्जत सरपंचाची? अरे सरपंचाची इज्जत करतो म्हणूनच पाठिंबा देऊन त्याला निवडून आणलं ना. पण आता ते माझ्या धंद्यावर बसले. मग पोटा पाण्यावर तर मी काय करू? अरे इकडे लाव ना. तिकडे जाणार सांग ना. इकडे लाव ना बाबा. कायले त्रास देऊ राहिले मले? कायले बोलायला लावता तुम्ही रोज 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 रोज? अरे का पार्किंगची जागा होय का? हे माझ्या धंद्याची जागा होय ना. काय बाबा काही समजून नाही राहिलं. हा मोहन लावतो बा लावतो. त्रास नको घेऊ तू, टेन्शन नको घेऊ. बरं मोहन मी लावतो, काही टेन्शन नको घेऊ तू. तुमचं काय रे दोघाचं? तुमचं लवकर सांगा काय आहे ते. इकडे साईडला लावतो. त्याच्या त्याला द्यायची जाय गाडी वापस. हा, पैसे घेणार आहे त्याही पैसे देणार. चला लवकर लावते साईडला गाडी. जमला ना मोहनदा आता? आता गाड्या हटवल्या तर आता तुम्ही घेऊन घ्यायले नाही. हे समजून नाही राहिलं बा. काय 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 जायता का रे मग धंद्याले? हा, मग धंद्याले जायता का म्हटलं? आता गाड्या हटवल्या तर तुम्ही घ्या घेऊन. म्हणजे गिराईक येणार तर येणार कुठून? आता तुमचे जर ओळखीचे दिसले हा, तुम्ही तो चायरे येते का गिराईक इथं ओळखीत दिसले तर? थांब ना बेले का मोहन, काय कलकल 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 लावली ते. हा, 10-15 मिनिटं थांबून नाही चालले जाईल सगळे कामोकामी. का हो तात्या बोल ना म्हणे, काय म्हणतं? कोणतं काम अडलं सांग त्याला. नाही करून दे तर नावाचा मग सरपंच नको म्हणतो मला. काम तर सध्या कोणतं अडलं नाही. काम एकच अडलं का तुम्ही सरपंच बनले राजे हो. काही पार्टी नाही दिली, काही नाही. हा, काय वय नाटकं फालतूचे? कायचे नाटकं रे बा? हा, त्या काय मला मत दिलं का काही दिलं? तू तर स्वतः उभा होता. ज्यानं मला मत दिलं तो हक्कानं मागन आणि त्याला हक्कानं देईन मी. असं आहे का मग? नाही असं आहे नाही. बरं बरं ठीक आहे ना, ठीक आहे. असं नाही तर कसं मग? नाही का रे बा मोहन? नाही, गोष्ट तर बरोबर आहे तुमचीवाली. मी सहमत आहे. ज्यानं मत दिलं ते हक्कानं मागू शकते. तेच म्हटलं ना. तू मत नाही देऊ राहिला काही नाही. मला मत नाही दिलं. हा, माझ्या विरोधात बोलला आणि तू मला कसं काय जेवण मागू राहिला? अरे पण तात्या मी हार तर घातला ना तुमच्या गळ्यात. मग त्याचं जेवण द्या मला. सगळ्यापैकी फक्त मॅच हार घातला म्हणजे मलाच खुशी झाली का तुम्ही सरपंचपदी निवडून आले. बाकीच्याला झाला काय खुशी एवढी? नाही, हे गोष्ट बरोबर आहे म्हणा. ते आली तर देतो ना. थांब ना जरा, सबुरी सबुरी धरा लागते ना. हा, देतो पार्टीचं देतो. तुलेच नाही देत, पुऱ्या गावाला देतो.
नाही का रे बा मोहन, एकट्यालाच काय द्यायची द्यायची तर मग पुऱ्या गावाला द्यायची, कारण त्यानं मला सरपंच बनवलं. पुऱ्या गावाला जेवण देसान ना, चांगलं पीठ पडून तुमचं तात्या. हा, पुऱ्या गावात किती लोक आहे आणि कायचं जेवण देऊ राहिले तुम्ही? हा, जेवण कायचं देऊ राहिले? साधं देऊ राहिले? आपलं हे देऊ राहिले मग मांस मच्छी? नाही नाही, साधं जेवण देतो, ते नाही देत रे बा. पहिले सांगू राहिलो सगळ्याले. हा, आणि कुठे गेले नामदेवराव, दिलीप भाऊ कुठे गेले म्हटलं? पाटील नाही दिसले, आपले देवानंद भाऊ नाही दिसले, गेले कुठं? भेटगुट झाली असेल ना ताई. देवानंद भाऊ पाटील ते गेले ट्रॅक्टरनं, ते म्हणे 5-6 वाजता. दिलीप भाऊ नामदेवराव उतरले होते इथं, पोलीस ठाण्यात गेले, ते चोरी झाली म्हणते तर. आणि ते गेले घराकडे, थांबले ना, तुमची आठवण काढली त्यानं. अच्छा अच्छा, चोरी चोरी कायची झाली रे बा? चोरी कशी काय झाली? बापरे चेत्या, सरपंच बने तर डायरेक्ट ऍपलचा मोबाईल लागला रे तात्याले तर. हा, लयच मोठं काम झालं नाही. पैसा काय कमी आहे काय सरपंच पदात? फायनल का डायरेक्ट ऍपलचा मोबाईलच घेऊन घेतला ना. बोला शांता वहिनी, काय म्हणता? अरे शांता वहिनी नाही हो मी, तात्या होय, तात्या लेले. काय तात्या, किती वेळ तुमची वाट पाहिली पांटेल्यावर? काय राजू, काय म्हटलं सरपंच बनले तर भुललेच काय म्हटलं आम्हाला? काय भेटगुट नाही, काही नाही. पार्टी लागण आपल्याला, पहिले सांगू राहिलो. हा, तशी बोली झाली आहे का तुम्ही निवडून आल्यावर पार्टी देसान म्हणून? पार्टी भेटून जाईल ना तुम्हाला 8 तारखेला पार्टी भेटून जाईल सगळ्याले. हा, तुम्हालाच नाही, तुमच्यासोबत पुऱ्या गाववाल्याले बी, कारण त्याने मला मतदान केलं. का रे बा सोन्या, हे काही समजलं नाही म्हटलं? डायरेक्ट पुऱ्या गाववाल्याले तात्या बोलला, दिलदार निघाला. हा, सरपंच मध्ये निवडून येतं, खर्चही करणं चालू केला त्यानं तर. भेटली वाटते निधी गावाच्या विकासासाठी, आणि पूर्ण जेवणातच खर्च करू आला तात्या. मला तोच विचार पडला ना, पुऱ्या गाववाल्याले जेवण म्हणजे काय मजाक थोडी आहे. हा, चांगल्या टक्कल पडतील म्हटलं. बापरे, पुऱ्या गाववाल्याले काही मजा घेऊन राहिली का बा आमचीवाली? हा, पहिले आम्हाला तर देऊन द्या, मग गाववाल्याला देजा. नाही, जे आहे ते सांगू राहिलो तुम्हाला. पुऱ्या गाववाल्याले सगळ्यालेच एका दोबत, ते कामानी जमत. अर्ध तुम्हाला अलग द्या, त्याला अलग द्या, ते कामच नाही आहे. सगळ्याले एक सोबतच. बरं बा, दे ना, काय हरकत आहे त्याच्यात? म्हटलं काय झालं तर? पोलीस ठाण्यात गेलते म्हणे तुम्ही. हा, मोहन सांगू राहिला होता. अरे काही नाही, त्याच्या घरात चोरी झाली मा मित्राच्या, त्यानं बोलावलं होतं मला, तर गेलो होतो, बाकी काही नाही. अच्छा, पाहिजा बाबा जराशे हुशार राहायचा. हा, आणि काय म्हणलं, येता का इकडे मोहनदाच्या पांडेल्यावर आपल्या? नाही, थकलो तात्या आता लय. दिलीप भाऊ झोपले, सकाळपासून होतो टकलो. मी आता आराम करतो थोडासा. भेटू नंतर, रात्री भेटू ना. लागते का म्हटलं काही सोयीचं आहे? अरे सोयसाईचा काय विषय आहे का हो? पण कधी तुम्ही तर खर्च करत जा, आमच्याचपासून सोयसाई करून घेता काय? हा, अरे ह्या वेळेस करा तुम्ही, नंतर मी करतो. सरपंच बनले ना, त्या खुशीत तर द्या. बरं होऊन जाईन कार्यक्रमाची सोय, पण म्हटलं जरा सहकार्य करायला ये जा. तुम्ही बोलावा तर सही, नाही आलो तर मग म्हणजे आतापर्यंत नाही म्हटलं का तुम्हाला? 100 कामं सोडून आलो तुमच्या मागं. ठीक आहे, मग ठेवतो तात्या. हा नामदेवराव. मोहनदा, आपण बिनफुकट आपलं पद मागं घेतलं रे सरपंच पदासाठी. भल्लं चुकलं का आपलं? पाय इकडे, सरपंच पदी निवडून येत ऍपलचा मोबाईल लागला म्हटलं तात्याले. नाही तर तो होता हा सेकंड हँड घेतलेला, चालू होता जिंदगी काटणं त्याच्यावर. नाही, मला तसंच वाटवायला राजा, फालतू घेतला आपण ना. हा, बे शायने, मग बायकोचा मोबाईल होतो, माझ्या तर खराब झाला. हा, खराब झाला, त्याचा आवाज निवड राहिला, संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवू राहिला. मी म्हटलं लोकांचे कामं गिमं पळण फोन येईन आपल्याला, तर काय करा, म्हणून तिचा मोबाईल घेतला मी. अरे सकाळपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवू राहिले होते, काही आपल्याच लावून राहिले. 8 तारखेला खरंच देऊ राहिले ना जेवण का? बस मी स्वयंपाक करायला नाही लावत घरी. मग गावात सगळ्याले सांगणंच राहे, निमंत्रणच राहे, तसं काही नाही आहे. सगळ्याला राहील ना, एकच जण नाही सुटन. भोंगा लावून डायरेक्ट प्रचार. कोण्या निमित्त आता सरपंच बनले म्हणून का अधिक काही कारण आहे? आता हे तुम्हाला 8 तारखेलाच माहित पडन, आता काही सध्या मी सांगत नाही. हा, तात्या, तुमच्यासाठी एक खबर आहे बुवा. कोणती? सांगा ना मदन भाऊ, सांगा. लय दिवस झाली मी खबर नाही ऐकली एखादी चांगली सांगा. आता सांगतो तर सही मी, तुम्हाला चांगली वाटते का वाईट वाटते ते तुम्ही पाहा. आपले मोरे साहेब, शिंदे साहेब आणि गोडबोले साहेब, हा, आणि आपले देशमुख साहेब, हे 4 जण आज सुटणार आहे. अरे वा 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 वा, काय गोष्ट आहे, मस्त. त्याला जेवण भेटून जाय, चला चांगली गोष्ट आहे. चांगल्या वेळेस सुटून राहिले ते, पण त्याची सजा तर लंबी चालली होती, असं अचानकच कोण सोडलं? गोष्ट अशी आहे तात्या, का आजूबाजूच्या गावात चोरी सकाळी लय वाढली. त्याच्यातनी शिंदे साहेब आणि मोरे साहेब मास्टर माइंड माणसं आहे, तुम्हाला माहित आहे. तुम्हाला 16च्या वेळेस किती प्लॅनिंग केली होती त्यानं, किती पोलीसवाले बोलावले होते, किडनॅप झाले तेव्हा. वा वा, दिमाग तला आहे त्याच्याशी, मास्टर माइंड माणसं आहे ते. त्याच्यासाठी त्याची जे केस आहे ते नील केली, आणि त्याला त्याचं पोलीस स्टेशन डबल सोपवण्यात येणार आहे म्हणते. पण आता ते त्याच्यावर निर्भय आहे का ते 7-12 गाव घेते का अधिक कोणतं गाव घेते. तर 7-12 गाव घ्यायचे ना, कारण त्याला हुशार आहे दोघे जण पोलीसवाले. 7-12 गाव घ्यायचे ना, दुसरं घ्याव नाही. मला म्हणा लागेल त्याला, दुसऱ्या गावाशी त्याचे पर्याय बी नाही आहे ना, हेच गाव घ्या लागते, दुसरं कोणतं गाव घेईन ते? आज 5 वाजता सुटणार आहे ते. चला चांगली गोष्ट आहे. तात्या फोन आला तुम्हाला, कोणाचा होता? अरे फोन आला वाटते यायचा, तिकडे जाऊन बोला लागा, यायला नाही आला पाहिजे लक्षात. हॅलो, हा बस सुभाषचंद्र बोस स्टेडियम, तिथं सगळं टाकून द्या. बस ते काही नका सांगू, मला एका दिवसात पाहिजे म्हणजे पाहिजे ते पुरं टाकून. हा ठीक आहे. हा पैसे पाठवले मी ऍडव्हान्स, बाकीचे पुरे पाठवतो काम झाल्यावर. काय चालू काय म्हटलं तात्याचं, काही समजून नाही राहिलं मला. तर काहीतरी वेगळंच कारण आहे ते सोनिया. पुऱ्या गावाला जेवण सहसा तात्या देऊ नाही शकत. सांगता नाही तात्याचं डोकं घुमलं.
तर मग तर काही भरोसा नाही भाऊ, नाही. पहिल्यांदा तात्या म्हटलं आपल्या सगळ्याच्या मधातून निघून तिकडे अलग सलग बुरू आला ना. काय प्लॅन, काय वाढदिवस तर नाही तात्याचा, काही सांगता नाही येत. जाऊ दे, वाढदिवस असला तवाच्या तवा केक घेऊन येऊ. सोनिया जाय बरं, ऐक बरं, कोणासोबत बुरवला तात्या? एकटाच बुरवला ना? ठीक आहे मग, ठीक आहे, ठीक आहे. अरे बापरे, काय डोक्याला लागलं रे? काय होय बे, काय करू आला मांग? जज साहेब झाली म्हणते त्याच्याच्यानं चुकी, यानंतर नाही होय. आणि तशी म्हटलं गावाला आता त्याची आवश्यकता आहे, तुम्ही त्याला सोडून द्या आता. बरं, तुमच्या भरोशावर मग मी सोडतो त्याले. पण तुम्ही गॅरंटी घ्या का याच्यानंतर ते असे कोणते कामं करणार नाही, जे सरकारच्या नियमानुसार नाही राहील. जज साहेब भरोसा ठेवा थोडासा. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, याच्यानंतर असे कोणतेच कामं करेन नाही. आणि जर असे कामं केले तर डायरेक्ट 1 to 4 करून टाका तुम्ही माया. आणि तुम्ही दोघं DSP देशमुख आणि गोडबोले डॉक्टर गोडबोले होईन तुम्ही. याच्यानंतर माझ्या कानावर असं काही आलं नाही पाहिजे. नाही, आता याच्यानंतर जज साहेब असं काहीच नाही होईल. आता एकदाचं सोडून द्या तुम्ही. आता तुम्ही सांगा की तुम्हाला पोलीस स्टेशन कोणतं पाहिजे? पोलीस स्टेशन आपलंच द्या, 7-12 गाव बस, हेच पाहिजे मला दुसरं कोणतंच नाही पाहिजे. ठीक आहे, चला तुम्ही आजपासून तुमचं पोलीस स्टेशन जॉईन करा. चला, सुटका झाली आहे तुमची. साहेब हे स्टेशन घेतलं का दुसरं स्टेशन घेतलं कोणतं? का गेले तिकडून तिकडे केसवर, सांगता नाही त्याचं बा जोशीला काम आहे. अरे नाही, हे स्टेशन घेतलं ते ना, येऊ राहिले असं ते चाय पाणी घेते असं कुठं येऊन राहिले ते, गाडी येऊ राहिली. गार्डन बेश्रम आहे साहेब, नाही चांगला आहे बा. आपले गडी माणसं भेटले आपल्याला, आता आपलं काम कसं बरं वाटतं थोडंसं, नाही वळकी पालखीचं आहे ना आपल्या. चला मॅडम, गाडी समोर लावून द्या, इथं कशी रस्त्यात नका लो. वेलकम शिंदे सर आणि मोरे सर. अरे का वेलकमच करसान का तो फुलाचा गुच्छा देसान मापाशी? एकच आणला वाटते माझ्यासाठी. अरे हाच घेऊन घ्या ना, मला का घरी कायची का भाजी टाकायची आहे का, फुलाची भाजी? काय मोरे साहेब तुम्ही बी नुसतं मला बोलायला लावता तुम्ही कुठं कुठं. हे हाच घ्या. लय आठवण येऊ राहिली होती साहेब तुमची, तुम्ही नव्हतं ना तर सांसून वाटे हे. आता ते ज्या जोशी साहेब होते ना, तर ते काय एवढे म्हटलं मजा घेऊन होते, तुम्ही बरे होते. चला झालं का म्हटलं आता, आटापला सगळं कार्यक्रम अंदर झाला आता. तायडे साहेब इलेक्शन झालं असेल ना म्हटलं सरपंचाच्या गावात? हा झालं ना शिंदे साहेब, झालं. आणि तुमचा दुश्मन आला पण निवडून. कोण दुश्मन? माया तर कोणी गावात दुश्मन नाही आहे. माया कोणीच दुश्मन नाही आहे. तुम्ही कोणता दुश्मन म्हणून राहिले? तात्या तुमचा दुश्मन नाही आहे काय? चुकीची कल्पना आहे तायडे तुमची. माया दुश्मन नाही आहे, बलकी त्यानं आपल्याला एक समज दिली का तुम्ही गावाचा वाटोळा करू नका. आणि चांगला माणूस आला, सरपंच निवडून आहे ना, चांगला माणूस आला. मला वाटते काय, मला भरोसा आहे त्या माणसानं पदवीवर नसून बी एवढा गावाला खर्च लावला आहे आणि लोकांचं चांगलं केलं आहे. तर मग हे कोणती मोठी गोष्ट आहे? त्यानंच लढाई लढली ना हे कंपनी जासाठी. चांगल्या माणसाच्या ताब्यात आलं गाव. मी आता असं ऐकलं होतं का वामन भिंगोट्यानं दारू वाटली म्हणून पुऱ्या गावात. आपण असतो तर पकडलं असतं त्याला, नाही आपण असतो तर. अरे आपण असतो तर त्यानं हिंमतच नसती केली एवढी, हिंमतही नसती केली दारू वाटायची. विचार केला असता त्यानं. वावर घाण ठेवलं म्हटलं साहेब त्यानं. सांगा इलेक्शनसाठी झाला आता पैसे नाही भरले, पच्चम होऊन जाते त्याला समोरच्याले. काय गोष्ट करतात आडे साहेब, अशी कशी गरज पडली तरी वावर ठेवायची? थोडं तर पैसेवाला आहे. पैशाच्या बाऱ्यात तर म्हटलं असं कसं झालंय का वावर घाण ठेवलं त्यानं? दारू साहेब प्रत्येकाच्या घरी बक्षाच्या बक्षीन 2-2 हजार रुपये वाटले ना, तरी निवडून नाही आला तो. अच्छा, म्हणजे सत्याच्या लालचीतून त्यानं हे सगळं केलं. त्याला विकासच करायचा होता तर मग स्वतःच्या पैशातले पहिले खिशातले पैसे टाकायला लागत होते. पहिले गावाचा विकास करायला पाहिजे होता काही ना काही. समाज कार्यात राहिले पाहिजे होतं, मग निवडणुकीत उभं राहिले पाहिजे होतं. येऊन जात होतं त्याचं काम, होऊन जात होतं सारखं. पण जाऊ द्या म्हणा, जो माणूस आला गावात तो कामाचा माणूस आला आणि तो कामं करण कोणाच्या अडून जण चांगला माणूस आला. चला